लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये पुष्पवृष्टी, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांचा गजर, राजाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। मुंबईच्या राजाची वाजत गाजत निघाली मिरवणूक, बाप्पांवर गुलाल आणि फुलांची उधळण। चिंचपोकळीच्या चिंतामणीवर गुलाल फुलांची उधळण, डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी। पुण्यातल्या मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन, मानाच्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीला ढोल ताशांच्या गजरात निरोप। दहा दिवसांच्या मंगल उत्सवानंतर बाप्पाला वाजत गाजत निरोप, राज्यभरामध्ये मिरवणुकीत मोठा उत्साह, घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांचं विसर्जन। नाशिकमधल्या मिरवणुकांमध्ये शिवतांडव नृत्य, विविध देखाव्यांमुळे मिरवणुका सजल्या, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणरायाला दिला जातोय अखेरचा निरोप। कोल्हापुरातल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सायंकाळी डॉल्बीचा दणदणाट, तर सकाळी पारंपरिक धनगरी ढोल वाजवून बाप्पाला निरोप। नागपूरमधील विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध प्रांतातील पारंपरिक वाद्यांचं वादन, राज्यातील वारकरी, केरळ, ओडिशा, पंजाबमधील पथकांचा समावेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाला निरोप, देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांनी केलं बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन। शेतकरी कष्टकरी सुखी होऊ दे, सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान येऊ दे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाप्पाकडे प्रार्थना। बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये राजकीय मंडळींचाही सहभाग, गिरीश महाजन, अजित पवार, मुरलीधर मोहोळांनी लुटला ढोल वादनाचा आनंद, तर अंबादास दानवे आणि अदिती तटकरेंनी धरला ठेका। अनंत चतुर्दशी निमित्त पुण्यामध्ये शहरभरामध्ये घरगुती गणेश मूर्तींचं कृत्रिम टाक्यांमध्ये मोठ्या संख्येनं विसर्जन, पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन। सिंधुदुर्गामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन, कणकवलीमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी। रत्नागिरीमध्ये टाळ, मृदुंग, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप, मांडवी भाटे, पांढरा समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी। राजधानी दिल्लीतही बाप्पाला ढोल ताशांच्या गजरामध्ये निरोप, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाचं दिल्लीतील विसर्जन मिरवणुकीमध्ये वादन, हलगीच्या नादामध्ये गणरायाचं विसर्जन। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत माहिती देण्यासाठी शहांची भेट घेतल्याची माहिती, तर ही सदिच्छा भेट असल्याचं विखेंचं स्पष्टीकरण। देवेंद्र फडणवीसांची सर्व वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर जाहिरात, जाहिरातीमध्ये देवाभाऊ असा उल्लेख, मराठा आरक्षणानंतर देवेंद्र फडणवीसांची जाहिरात। Thank you.